शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा पैठण तालुक्यातल्या ढोरकीमध्ये फुटली आहे। 700 मिलीमीटर पाईपलाईन फुटलेली आहे, त्यामुळे पाण्याचे उंच फवारे उडत आहेत। सकाळपासून ही पाईपलाईन फुटली आहे तेव्हापासून हे फवारे उडत आहेत। संभाजीनगर शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला आहे आणि त्यात अशा पद्धतीनं पाण्याची नासाडी होती। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू झालंय का? गळती थांबवली आहे का? तोरणा छत्रपती संभाजीनगर शहराला पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो। जीर्ण झालेली पाईपलाईन आहे आणि त्या ठिकाणी आता नव्यानं पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र 700 मिलीमीटर व्यासाची जी पाईपलाईन आहे ती आज सकाळी ढोरकीजवळ फुटली। ती फुटल्यानंतर त्याचे उंचच्या उंच फवारे आकाशात उडत आहेत। मात्र ती मोठी होल झाल्यामुळं ती तातडीनं त्याला दुरुस्त करणं कठीण झालेलं आहे। त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र ही पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची पाणी पसरत आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला दुरुस्त करणं सुद्धा अडचणीचं कठीण काम दिसतं आहे आणि त्यामुळे आणखी 2 तास हे दुरुस्त करण्यासाठी लागतील अशी शक्यता सांगितली जाते। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी।